Hello dear students, welcome to the third part of electrostatic derivation series and या लेक्चर मध्ये उरलेले 4 डेरिवेशन इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे आपण कंप्लीट करणार आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पीडीएफ सापडेल ज्याच्यामध्ये सगळे डेरिवेशन्स इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे विथ त्याचे एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथून डाउनलोड करता येतील आणि ते तुम्ही रेफर करू शकतात पुढे. आजच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकचे सगळे डेरिवेशन्स कंप्लीट होणार आहेत. सो आता राहिले कोणते कोणते आहेत तर पहिला तर डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स फॉर सिरीज अँड पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे सीपी आणि सीएस चे फॉर्म्युले डिराइव्ह करायचे. सगळ्यांना माहिती आहे कॅपॅसिटन्स रेझिस्टन्सच्या ऑपोजिट बिहेव करतो. म्हणजे सिरीज मध्ये तो 1/CS वाला फॉर्म्युला आणि पॅरलल मध्ये डायरेक्टली ऍडिशन करायचं असतं. पटकन बघूयात याचं डेरिवेशन कसं आहे. दोन्ही डेरिवेशन मी एकत्र करणार आहे. ऍक्च्युली विचारला गेला 2 मार्काला तर इंडिव्हिज्युअली विचारला जाईल. सिरीज साठी सगळ्यात लक्षात ठेवा इम्पॉर्टंट, सिरीज साठी काय स्प्लिट होतं आणि काय कॉन्स्टंट राहतं हे माहिती पाहिजे आणि पॅरलल साठी काय स्प्लिट होतं आणि काय कॉन्स्टंट राहतं हे पण माहिती पाहिजे. सी खूप गोल्डन रूल, पॅरलल मध्ये व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो आणि चार्ज स्प्लिट होतो, वेरॅज सिरीज मध्ये व्होल्टेज स्प्लिट होणार, चार्ज कॉन्स्टंट राहणार. सो तिन्ही वरती मी प्लस क्यू मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू असं लिहिणार आणि व्होल्टेज मात्र V1 V2 आणि V3 असं स्प्लिट होणार आहे. लक्षात ठेवा व्होल्टेज स्प्लिट अँड चार्ज सेम. आणि या लॉजिक प्रमाणे आता जे स्प्लिट होतं ना त्याची ऍडिशन टोटल पाहिजे, म्हणजे टोटल व्होल्टेज शुड बी V1 प्लस V2 प्लस V3. बट इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटरचा विचार केला, याचा कॅपॅसिटन्स C1 आहे, याचा कॅपॅसिटन्स C2 आहे, याचा कॅपॅसिटन्स C3 आहे. ते नावं मध्ये नाही लिहायला पाहिजे, आयडियली प्लेटच्या मध्ये लिहिण्याने सिम्बॉलचा मिनिंग चेंज होतोय. सो मी साईडला लिहायला पाहिजे C1 C2 C3. हे जर काही 3 कॅपॅसिटर्स असतील तर Q इक्वल्स टू CV च्या लॉजिक प्रमाणे Q इक्वल्स टू CV च्या लॉजिक प्रमाणे V काय येईल, V येईल Q बाय C. सो V1 काय येईल Q1 बाय C, V1 येईल Q1 बाय C. बट इथे चार्ज तर सेम आहे, सो V1 येईल Q बाय C1 प्लस V2 काय येईल Q बाय C2 प्लस V3 काय येईल Q बाय C3 इज इक्वल टू टोटल व्होल्टेज काय येईल, टोटल व्होल्टेज येईल Q बाय CS, सिरीज रेजिस्टन्स. सगळे Q कॅन्सल झाले. यू गेट your formula 1 by CS is 1 by C1 plus 1 by C2 plus 1 by C3. This is the formula for series resistance. आता हाच प्रश्न पॅरलल ला आला असता तर मला माहिती आहे व्होल्टेज कॉन्स्टंट राहतो ना, स्प्लिट कोण होतो चार्ज, म्हणजे मी याला Q1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्यायला पाहिजे, Q2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह द्यायला पाहिजे आणि Q3 पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज द्यायला पाहिजे. आणि सिन्स तुम्हाला मी सांगितलं आधीच जो स्प्लिट होतो तो ऍड करायचा. टोटल चार्ज इज व्हॉट Q1 प्लस Q2 प्लस Q3. जो स्प्लिट होतो त्याला ऍड करायचं टोटल करण्यासाठी. आणि आता सिन्स आपल्याला माहित आहे Q इज इक्वल टू CV हा फॉर्म्युला असतो, सो काय येईल Q1 काय येईल C1 हा पहिला कॅपॅसिटन्स इंटू V1 लिहायची गरज नाही, सगळ्यांवरचा व्होल्टेज Vच आहे, प्लस C2 सगळ्यांवरचा व्होल्टेज सेम आहे कारण की पॅरलल आहे, सगळ्यांवरचा व्होल्टेज सेम आहे, इज इक्वल टू सगळ्यांवरचा व्होल्टेज सेम आहे, टोटल कॅपॅसिटन्सला आपण CP म्हणणार. V V V V गेला, झाला फॉर्म्युला CP इज C1 प्लस C2 प्लस C3. This is how we prove the parallel combination का equivalent resistance. This was the first derivation. Let's move to the second derivation now. Okay, so the next derivation is derive expression for capacitance of a parallel plate capacitor without dielectric. बघा दोन प्रकारचे डेरिवेशन विचारले जातात, एक विदाउट डायलेक्ट्रिक आहे आणि एक डेरिवेशन जे आहे ते विथ डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. हा विथ डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे असं नाहीये, ऑलमोस्ट सेम डेरिवेशन्स आहेत, बट तुम्हाला माहिती पाहिजे की सॉल्व्ह कसं करायचं आहे. सो आपण अज्युम करूयात पहिला तर की एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर म्हणजे दोन प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये काहीच नाहीये, हवा आहे, एअर आहे म्हणजे किंवा व्हॅक्यूम आहे आणि या दोन कॅपॅसिटर्सला चार्ज दिलाय प्लस क्यू, तर इथे मायनस क्यू इंड्यूस होणार. आता लॉजिकली जर
तुम्हाला माहिती असेल तर या रिजन मध्ये फील्ड 0 होऊन जाते आणि या रिजन मध्ये फील्ड 0 होऊन जाते. त्याचं रिझन काय आहे तर इकडे याची फील्ड अवे असते आणि याची फील्ड टुवर्ड्स असते. दुसऱ्या प्लेटची पहिल्या प्लेटची फील्ड अवे असते, दुसऱ्या प्लेटची फील्ड टुवर्ड्स असते. या रिजन मध्ये पहिल्या प्लेटची फील्ड अवे असते, दुसऱ्या प्लेटची फील्ड टुवर्ड्स असते. सो ते एकमेकांना कॅन्सल करत असतात. पण मधल्या रिजन मध्ये याची फील्ड अवे, याची फील्ड टुवर्ड्स, सो दोन्ही फील्ड ऍड होतात. सो मधली जी फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड इन आउटसाइड रिजन इज 0. पहिलं तर असेल इलेक्ट्रिक फील्ड आउटसाइड रिजन मध्ये काय 0 आहे. बट इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द प्लेट्स काय येईल, इनसाइड द प्लेट्स दोघांची ऍड होईल आणि प्रत्येक प्लेटची फील्ड असते सिग्मा बाय 2 एप्सिलॉन. आपण बघितलंय गॉस लॉच्या डेरिव्हेशन मध्ये सिग्मा बाय 2 एप्सिलॉन नॉट. सो टोटल इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड किती आली, सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. ऍड करून बघा, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर ऍड होईल, 2 2 कॅन्सल होईल. आता आपल्याला माहिती आहे क्यू असतो सरफेस सिग्मा असतो सरफेस चार्ज डेन्सिटी क्यू बाय ए. सो सिग्माचा पुढे जाऊन हा फॉर्म्युल्यामध्ये कन्व्हर्जन करणार आहे मी. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ला पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स, ह्या दोन प्लेट्स मध्ये डिस्टन्स डी आहे. इलेक्ट्रिक फील्डला पोटेन्शियल अपॉन डिस्टन्स पण लिहू शकतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन डिस्टन्स. या दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युलेचा वापर करून इथे दोघांनाही टाकणार आहे मी. समजा दोघांनाही उचलून इथे टाकलं, याला इथे आणि याला इथे, तर फॉर्म्युला कसा बनेल, व्ही बाय डी इज इक्वल टू क्यू बाय ए आणि एप्सिलॉन नॉट. झाला की संपला विषय. आपल्याला सी काढायचा होता. सी हा क्यू बाय व्ही असतो. सो हा क्यू बाय व्ही, क्यू पण दिसतोय, व्ही पण दिसतोय. सो क्यू बाय व्ही रिअरेंज केलं ना जर का थोडंसं टर्म्सला, तर ए एप्सिलॉन नॉट बाय डी असा फॉर्म्युला बनतो. हाच तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा, बिना कुठला डायइलेक्ट्रिक, काहीच नाहीये मध्ये, काहीच नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपण स्लॅब इंट्रोड्यूस करणार आहे. काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये बघा, नेक्स्ट डेरिव्हेशन असे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, ज्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब असणार आहे. जसं की हा आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, याला चार्ज दिलाय प्लस क्यू, इथे मायनस क्यू इंड्यूस झालाय आणि मध्ये डायइलेक्ट्रिक स्लॅब टाकलाय. आता तो स्लॅब कसा टाकायचा, हा स्लॅब अज्युम करूयात. चला, एवढा स्लॅब इन्सर्ट केलेला आहे. हा स्लॅब थिकनेस टी चा आहे आणि बाहेर हे पूर्ण डिस्टन्स डी आहे. बघा, एक लक्षात ठेवा, या रिजन मध्ये एअर आहे किंवा व्हॅक्यूम आहे आणि स्लॅब फक्त इथे आहे. ठीक आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के चा स्लॅब आहे, थिकनेस टी चा आहे. आता काय होतं की ज्या वेळेस आपण इथे चार्ज दिला ना, म्हणजे पहिल्या प्लेटला चार्ज दिला म्हणजे तिथे सिग्मा असतो सरफेस चार्ज डेन्सिटी, इथे मायनस सिग्मा असतो. बट या डायइलेक्ट्रिक मध्ये ना आतल्या साईडला चार्ज इंड्यूस होतो, नेगेटिव्ह चार्ज, जो मायनस सिग्मा पोलरायझेशन असतो आणि पलीकडे पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होतो. त्यामुळे याच्यामुळे काय झालेलं आहे बघा, यामुळे आतमधली फील्ड रिव्हर्स मध्ये जनरेट झाली, एक ऑपोजिट फील्ड डेव्हलप झाली, ऑपोजिट लेफ्ट डिरेक्शन मध्ये फील्ड डेव्हलप झाली आणि ही फील्ड मेन फील्डला अपोज करत चालली. दिस फील्ड इज अपोजिंग द मेन फील्ड. सो त्यामुळे या रिजन मध्ये तुम्हाला विचारलं की फील्ड किती आहे सांगा बरं, तर या रिजन मध्ये फील्ड ई नॉट आहे. बट या रिजन मध्ये फील्ड किती आहे सांगा बरं असं विचारलं, तर या रिजन मध्ये फील्ड किती माहिती का, ई नॉट मायनस ईपी. ईपी म्हणजे या पोलराइज्ड चार्जची फील्ड, आणि ही जी ई नॉट मायनस ईपी असते ना, यालाच आपण ई नॉट बाय के पण म्हणू शकतो, वेअर के इज डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. काय असतो के, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आणि या सगळ्या एक्सप्लेनेशनला तुम्हाला वर्ड्स मध्ये लिहायचं आणि चालू कुठून करायचंय, चालू करायचं इथून, या रिलेशन वरून चालू करायचं. आपल्याला माहिती ई इज व्ही बाय डी, राईट. सो हा जो व्ही आहे पोटेन्शियल, या दोन प्लेट मधला पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, वेदर इट विल बी ई नॉट. ई नॉट कुठे कुठे फील्ड आहे सांगा बरं, ई नॉट म्हणजे हवेतली फील्ड कुठे कुठे आहे, किती डिस्टन्स साठी. बघा व्ही कसा मिळतो, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इंटू डिस्टन्स ना, तर ई नॉट ही फील्ड किती डिस्टन्स साठी आहे, डी मायनस टी एवढ्या डिस्टन्स साठी आहे. अख्खं डिस्टन्स डी आहे, त्याच्यातनं टी काढून टाका, एवढ्या भागासाठी फील्ड ई नॉट आहे. सो ई नॉट इंटू डी मायनस टी प्लस त्या ग्लास स्लॅब किंवा तो जो स्लॅब आहे त्याच्यामधली फील्ड इज नॉट ई नॉट, इट इज ई नॉट बाय के. एवढी फील्ड कोणत्या रिजन मध्ये आहे, फक्त टी रिजन मध्ये, एवढ्या रिजन मध्ये
फील्ड किती ई नॉट बाय के, असा फॉर्म्युला बनला. सो व्ही किती बनतो ई नॉट कॉमन घेतल्यावरती डी मायनस टी प्लस टी बाय के, आणि मगाशी आपण ज्या दोन गोष्टी केल्या त्याच इथे करणारे. ई नॉटला आपण टाकणारे सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. ई नॉटला आपण मगाशीच कॅल्क्युलेट केलं ना, आतली फील्ड सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट असते आणि सिग्माला क्यू बाय ए टाकणारे. सो सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट टाकणार पहिला, तर मी हे ॲज इट इज लिहून टाकूयात, आणि नंतर सिग्माला टाकणार क्यू बाय ए. झाला, खतम. एकदा की क्यू आणि व्ही दिसायला लागला की फाइंडिंग कॅपॅसिटन्स इज नॉट अ बिग डील. काय येईल कॅपॅसिटन्स, क्यू बाय व्ही असतो कॅपॅसिटन्स. क्यू पण दिसतोय, व्ही पण दिसतोय, हा व्ही खाली जाईल, हा सगळा पार्ट वरती जाईल. सो क्यू बाय व्ही थोडस रिअरेंजमेंट केलं टर्म्स तर असा बनेल ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय हा अख्खा मोठा ब्रॅकेट. सो त्याला थोडा नीट व्यवस्थित जागा करून लिहितो मी. C becomes equal to A epsilon naught divided by D minus T plus T by K. हा काही फॉर्म्युला लर्न करण्यासारखा नाहीये, मी तुम्हाला याच्यापेक्षा बेटर व्हर्जन सांगतो. त्याचा बेटर व्हर्जन असा आहे, जर तुम्ही न्यूमेरिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करत असाल. डेरिव्हेशन तर इथे एंड झाले काय, बट जस्ट तुम्हाला इथे एक्सटेन्शन आहे, ह्याचाच एक्सटेन्शन आहे म्हणून इथे सांगून देतो मी. जर कधी तुम्हाला पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या प्रश्नामध्ये मल्टिपल स्लॅब्स असतील ना, थिकनेस T1 ला K1, थिकनेस T2 ला K2, थिकनेस T3 ला K3 असा असेल ना, तर कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय प्रत्येक टी ला त्याच्या त्याच्या के ने डिवाइड करायचं. प्रत्येक टी ला त्याच्या त्याच्या इंडिव्हिज्युअल पर्सनल के ने डिवाइड करायचं. जसं की मागच्या फिगर मध्ये काय झालेलं, हा स्लॅब होता थिकनेस टीचा, त्याचा के होता के, आणि उरलेली तर हवा होती. उरलेल्या हव्याची लेंथ किती होती, डी मायनस टी होती. सो आपण कसं करायला पाहिजे, ए एप्सिलॉन नॉट डिवाइड बाय हवेचा डिस्टन्स डी मायनस टी अपॉन 1 प्लस टी अपॉन याचा के. सो हाच तर एक्सप्रेशन होता. असाच तर आपण बघितला, लिहिलाय मागे. सो हा पाठ करायची गरज नाहीये. इफ यू नो दिस लॉजिक you can make this formula while solving numericals. It is very useful. Okay, and now the last derivation is obtain electrical energy stored in a capacitor. कॅपॅसिटरला चार्जिंग करतो तर त्याच्यात किती एनर्जी स्टोअर होते. सो हा आहे कॅपॅसिटर, आणि याला आपण चार्ज करतोय बॅटरी वापरून. जसं आपण बॅटरी वापरून चार्ज करू ना, तर ड्युरिंग चार्जिंग, ओके, लेट Q be charge on capacitor and V be corresponding voltage. म्हणजे काय की आपण चार्जिंग चालू केलं, चार्जिंग चालू केलं, याच्यावरती चार्ज स्टोअर होणं चालू झालं, प्लस मायनस चार्ज स्टोअर होणं चालू झालं. ज्यावेळेस छोटा क्यू चार्ज आहे त्यावेळेस त्याच्यावरचा पोटेन्शियल छोटा व्ही आहे, आणि लॉजिकली क्यू इज इक्वल टू सी म्हणजे कॅपॅसिटन्स इंटू व्ही असं राहणार. ट्रू आहे. आता बघा, या स्टेजला समजा मला अजून थोडासा चार्ज ऍड करायचा, कारण की चार्जिंग प्रोसेस थोडा चार्ज ऍड करत करत होत असतं. सो टू ऍड चार्ज डीक्यू, छोटासा चार्ज डीक्यू ऍड करायचा असेल ना मला, तर मला वर्क करावं लागेल. वी नीड टू परफॉर्म वर्क कोणाच्या अगेन्स्ट, अगेन्स्ट तिथे जाऊन जो पोटेन्शियल बसलाय त्याच्या अगेन्स्ट पोटेन्शियल व्ही, छोट्या व्ही पोटेन्शियलच्या अगेन्स्ट तो चार्ज घेऊन चाललोय आपण. सो किती वर्क करावं लागतं माहिती का, आपल्याला वर्क करावं लागतं व्ही डी क्यू, एवढं वर्क करावं लागतं व्ही डी क्यू. आणि जर मला पूर्ण सगळाचा सगळा चार्ज मला इथे पूर्ण भरायला किती वर्क करावं लागेल, किती एनर्जी स्टोअर होणार आहे ते काढायचं, तर मला इंटिग्रेट करावं लागेल. सो टोटल वर्क विल बी इंटिग्रेट दिस व्ही डी क्यू कुठून कुठपर्यंत, 0 पासून कॅपिटल क्यू पर्यंत, 0 पासून कॅपिटल क्यू पर्यंत. सो व्ही जो आहे त्याला आपण क्यूच्या टर्म्स मध्ये कसं लिहू शकतो, क्यू बाय सी डी क्यू, कारण की तुम्हाला माहिती इंटिग्रेशन डी क्यूच क्यू बरोबर करता येतं, 0 टू क्यू. लिमिट्स टाकायचे आहेत, सी कॉन्स्टंट बाहेर जाईल, क्यूचं इंटिग्रेशन असतं क्यू स्क्वेअर बाय 2, सी आहेच, आणि लिमिट्स आहेत 0 टू मोठा क्यू. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट केलं तर क्यू स्क्वेअर बाय 2 सी
-0 येणार आहे आणि ह्याचे ऑल्टरनेट अदर व्हर्जन्स असे बनतात. सो वर्क डनचा फॉर्म्युला काय बनतो, Q²/2C विच इज इक्वल टू हाफ CV² इज इक्वल टू हाफ QV. हे 3 फॉर्म्युले बनतात. पण इथे डेरिव्हेशन संपत नाही, तुम्हाला लिहायचं असतं दिस वर्क, तुम्हाला काय लिहायचं खूप इम्पॉर्टंट, दिस वर्क स्टोर्स इन फॉर्म ऑफ एनर्जी, आणि हेच एनर्जी म्हणून स्टोअर होतं आणि म्हणूनच त्या एनर्जीचा फॉर्म्युला हाच आहे. ओके, सो दिस इज द डेरिवेशन फॉर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. ठीक आहे, चलो. So these were the derivations of electrostatics topic. We will meet in the next derivation session with a new lesson. Bye bye.